विकास मंत्री की ज्या आपल्या ग्रामीण भागाचं विकासाचं मॉडेल ज्यांच्या हातामध्ये असे माझे मित्र जयाभाऊ गोरे साहेब, माझे सहकारी मित्र माजी खासदार रणजितदादा निंबाळकर साहेब, बार्शी शहराच्या प्रथम नागरिक ज्या तेजस्विनीताई कतले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गरड सर, दादा, सर्व व्यासपीठावर येईल आता सर्व उपस्थित नेतेगण, सर्व उमेदवार उपस्थित, सर्व पदाधिकारी, सरपंच, सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य, गावागावात काम करणारे, गावाचा कारभार पाहणारी सगळी मंडळी, सर्व माता भगिनी, सर्व उपस्थित पत्रकार बांधव, आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक वेगळी चुरस या तालुक्यामध्ये राज्यामध्ये निर्माण झालेली होती बांधवांनो. परंतु एक अपघाती घटना, दुर्दैवी घटना घडली आणि आपले उपमुख्यमंत्री दादांचं अपघाती निधन झालं. त्यामुळं आदरणीय साहेबांनी सुद्धा, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा 31 तारखेला आपल्याला बार्शीला येऊन सर्वांना, बार्शीकरांना संबोधित करणार होते आणि बार्शी तालुक्याच्या बाबतीमध्ये पुढील विकासाची दिशा कशी असेल त्या सर्व गोष्टी या ठिकाणी साहेब सांगणार होते. परंतु या ठिकाणी साहेबांनी संपूर्ण राज्यातले दौरे रद्द केले. अनेक सहकारी आपले गेल्यामुळं त्यांनी साहेबांना पण फार मोठं दुःख झालं. परंतु शेवटी निवडणूक 5 तारखेची 7 तारखेला जरी झाली बांधवांनो, तरी या ठिकाणी साहेबांच्या वतीनं किंवा नेहमीच मी सुद्धा शांत बसायला लागलो होतो. मला सुद्धा ज्यांनी प्रेरणा दिली माझ्या मित्रांनी, ते भाऊ आज या ठिकाणी मला म्हणले, राजभाऊ बार्शीला यायचं आहे. आज भाऊ या ठिकाणी आले आणि आज आपल्याला सर्वांना या ठिकाणी संबोधित करणार आहेत आणि बार्शी तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये जे काही महाराष्ट्र राज्याच्या वतीनं केंद्र सरकारच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून या तालुक्याला कोणती नवी दिशा द्यायची, ह्या सर्व गोष्टी आपल्याला सांगतील बांधवून. परंतु आज या ठिकाणी मी सुरुवातीला सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की अत्यंत कठीण असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक, कारण सहकारामध्ये आपलं पहिलंच पदार्पण आहे आणि 18 पैकी 18 या अशा एक भरघोस बहुमतानं आपण या ठिकाणी पैकीच्या पैकी रिझल्ट दिला बांधवांनो. त्याबद्दल मी सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण फार फार कष्ट घेतलं आणि खऱ्या अर्थानं आपल्याला माहीत आहे की सर्वसामान्य कुटुंबातील सगळी माणसं त्या ठिकाणी आपण उभा केली. सगळे आपले सहकारी, गरड सर सुद्धा एक सामान्य कुटुंबातील 99 पासून आपल्याबरोबर एक जीवाभावाचा कार्यकर्ता, ज्यांनी माझ्या विधानसभेला पहिलं पांगरीमधलं सभेचं अध्यक्षपद बसवलं होतं. ह्यांना आपण त्या ठिकाणी एका प्रामाणिक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी बांधवांना संधी दिली. त्याचबरोबर नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा आपण आपल्या तेजस्विनीताई यांना उमेदवारी दिली. 42 जागा होत्या बांधवांनो. त्या ठिकाणी सुद्धा 46 मतानं ताई निवडून आल्या. 23 नगरसेवक आले. काही आपले बांधव 11, 34, 30, 25 अशा मतानं गेले. दुर्दैवाचा भाग त्या ठिकाणी माझा 32चा आकडा होता, परंतु माझा सुद्धा अंदाज फेल गेला. काही ठिकाणी थोडा काही गडबडी झाल्या, त्या गोष्टी निश्चितपणानं आमच्यापर्यंत आहेत आणि आपलं जे 32चं टार्गेट होतं ते पूर्ण होण्यामध्ये थोडं अडचण. आता वकील साहेब आहेत किंवा आशिफ भाई आहेत, आमचा संतोष असेल किंवा जगताप साहेब असतील, सगळे आपले थोड्या थोड्या मतानं बांधव गेले. काळजी करू नका बांधवांनो, तुम्ही जरी तिथं नगरसेवक नसले तरी तुम्हीच उमेदवार आहेत आणि तुम्हीच खरे नगरसेवक आहेत आणि तुम्हालाच काम करायचे. तुम्ही अजिबात त्याची काळजी करू नका. त्याच पद्धतीने आज तिसरी निवडणूक हॅट्रिक करायची आपल्याला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून मी भाऊंना सांगू इच्छितो, भाऊ, की या ठिकाणी जे उमेदवार आहेत आपल्यासमोर, ते त्यांनाही बिचाऱ्यांना कधी वाटत नव्हतं की त्यांना या निवडणुका लढवण्याची संधी मिळेल किंवा जनतेतनं त्या उमेदवारा निघतील. खरोखर या ठिकाणी आम्ही जवळपास इच्छुकाच्या मुलाखती किंवा फॉर्म मागवले. 18 जाग्याकरता 300 फॉर्म आले भाऊ आणि 300 मधून सगळी तोला मोलाची आहेत. त्यामध्ये कुणी तोला मोलाचं नाही असं नाही, परंतु सगळं फिरून फिरून या
18 व्यक्तींवरती बार्शी तालुक्याचं राजकारण फिरलं आणि आज या ठिकाणी आज उपळाई जिल्हा परिषद गटातून दीपक अरुण वैद्य एक अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, त्याला आज जिल्हा परिषदेची उमेदवारी आपण दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या पांगरी जिल्हा परिषद गटातून एक सातत्यानं पार्टी करता धडपडणारे देवेंद्र डोके यांच्या सुविध पत्नी रेश्मा ताई डोके यांना पांगरी जिल्हा परिषद मधून उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर उपळे दुमालातून आपले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मदन दराडे यांच्या सुविध पत्नी भारतीताई मदन दराडे यांना या ठिकाणी उमेदवारी आपण दिलेली आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण गटातून पानगावमधून नंदकुमार दत्तात्रय काळे यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. मालवंडी गटातून सुजाता धनाजी डुईफुडे यांना जिल्हा परिषदची उमेदवारी दिलेली आहे. शेळगाव हारमधून आपला महेश बोदले यांच्या सुविधा पत्नी सोनाली ताई बोदले यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. 6 उमेदवारी जिल्हा परिषदच्या आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर पंचायत समितीला आपल्या मीनाक्षीताई मुरलीधर रोंगे यांना उमेदवारी उपळाई पंचायत समितीमधून दिलेले. आगळगाव पंचायत समितीमधून सुरेखाताई वालचंद मुंडे यांना उमेदवारी दिलेली. पांगरीतून आपले शरद वसंत बसवंत यांना उमेदवारी दिलेली. कारी पंचायत समितीमधून किरण श्रीमंत घुले यांना उमेदवारी दिलेली. उपळे दुमालामधून ऐश्वर्या रणजित महानवर यांना उमेदवारी दिली. गौडगावमधून संजय आबासाहेब भड यांना उमेदवारी दिलेली. बावीमधून राजेंद्र पांडुरंग सुरवशे उमेदवार आहेत. पानगावमधून सर्वसाधारणमधून भीमा धर्मा गव्हाणे यांना उमेदवारी दिली. मालवंडीमधून विमलताई रामलिंग काटे उमेदवार आहेत. सासुरेमधून संतोष चंद्रकांत निंबाळकर यांना उमेदवारी दिली. मानेगावमधून जयमाला भाऊसाहेब जाधव ह्या उमेदवार आहेत. आणि शेळगावमधून सविता विश्वनाथ साबळे सगळ्या उमेदवाराची ओळख झालेली आहे. बांधवांनो, आज या ठिकाणी बहुनला या तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये बोलायचंय, परंतु या ठिकाणी सुरुवातीला मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना नम्रतेची विनंती करतो. आपल्या वेळोवेळी बैठका झाल्या आहेत, प्रत्येक गावं आपण फिरतोय, सगळेजण निरीक्षक आहेत, विभाग प्रमुख आहेत, सगळी यंत्रणा सज्ज आहे. मित्रांनो, आजही मला खात्री आहे की जनता मतदान देण्याकरता फार उत्सुकता आहे. एवढं जनतेमध्ये वातावरण वेगळं आहे की 15 महिने आपल्या तालुक्याचा विकास थांबलेला होता, परंतु नगरपालिका बाजार समिती आल्यापासून या तालुक्याचं आणखीनही चित्र बदलतंय. सर्वसामान्य जनतेला फार मोठी अपेक्षा आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आहेत, त्याचबरोबर जयाभाऊ पालकमंत्री आहेत, सगळं मंत्रिमंडळ भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं आहे. आणि या संपूर्ण बार्शी तालुक्याची आशा आहे की 15 महिन्याच्या अगोदरची जी 2.5 वर्ष होती त्याच पद्धतीने या तालुक्याचा विकास व्हावा, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं. उपसा सिंचन योजना आता पूर्ण होते, पाणी पुरवठा योजना पूर्ण होते. बांधवांनो, आज साठवण तलाव पूर्ण व्हायला लागलेले आहेत, किटवेअर पूर्ण व्हायला लागलेले आहेत. MIDC मध्ये जागा संपली जवळपास, तिथं सगळे कारखाने उभारायला लागलेले आहेत. नवीन आपण 3 MIDC या तालुक्यामध्ये करतोय. त्या जागेचा शोध एका ठिकाणी झालेला, आणखीन जामगावला करतोय, उपळाई वैराग या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर बाजार समितीच्या माध्यमातून टमाटा प्रक्रिया उद्योग, कांदा प्रक्रिया उद्योग आणि भाऊ एकच आमची विनंती साहेबांना आपण बोलू, आमची बाजार समिती सक्षम आहे. 16 कोटी रुपयाची FDI तिथं एवढे कामं करून. आणि आमचा एक मानस आहे की उपजिल्हा रुग्णालय झाले तालुक्यामध्ये, परंतु माझ्या शेतकरी बांधवांना मोफतचं कमीत कमी 50 ते 100 बेडचं हॉस्पिटल आमची करण्याची इच्छा आहे. त्याकरता एक विशेष बाब म्हणून परवानगी या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. आणि अशा रीतीनं बाजार समितीच्या माध्यमातून वेअर हाऊस सेविंग असेल, कोल्ड स्टोरेज असेल बांधवांनो, किंवा रोजगार निर्मितीचा विषय असेल, ह्या सगळ्याच गोष्टीला आपण प्राधान्य देणार आहोत. आणि खास करून या ठिकाणी पुढं 92 ग्रामपंचायती येते येणाऱ्या निवडणुकीनंतर, आणि त्याही ग्रामपंचायती आपल्याला जिंकणं क्रमप्राप्त आहे. कारण
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आपली असणं मित्रांनो गरजेचं आहे. आज गेली 20 वर्ष झालं पंचायत समितीची सत्ता आपल्याकडे आहे. 15 वर्ष होऊन गेली नगरपालिकेची सत्ता आपल्याकडे बांधून, आणि बाजार समिती सुद्धा आता दुसऱ्या टर्मला आपल्याकडे आली. आज ग्रामपंचायती सुद्धा आपले 128 मधनं 102 ग्रामपंचायती आपल्याकडे आहेत. सोसायटी सुद्धा 135 मधून आपण 90 सोसायटी आपल्याकडे आहेत. तरी सुद्धा जी काही दुर्घटना 15 महिन्यापूर्वी घडली मित्रांनो तो घडू द्या, त्या बाबतीमध्ये कुठलाही विषय आता राहिलेला नाही. आता सगळं आपण विसरून नव्या दिशेने वाटचाल करतो. माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की आज सर्वसामान्य कुटुंबातील एकदम बहु गोरगरीब कुटुंबातली माणसं आहे ती सगळी. फक्त आमचं एक जण जर बरं सोडलं तर नुसती शेतात काम करत होती, माहीत पण नव्हतं त्यांना ती सरपंच हे पदाधिकारी आहेत. अत्यंत गरीबाची लेकरं या ठिकाणी सगळ्याला विचारा, सगळी गरीबाची माणसं या ठिकाणी सगळ्यांनी सांभाळून पण घेतलंय. आणि भविष्य काळामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील माणसं तुमचं स्वतःचं काम विचारायला तुमच्याकडे येणारी माणसं या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीला उभा आहेत. बाजार समितीला पण तेच आहे, नगरपालिकेला पण तेच आहे मित्रांनो. परंतु या ठिकाणी माझी त्या दिवशी पण मी सांगितलंय, आजही सांगतो, आणि आता मात्र माझ्याकडनं कुणालाही नेते मंडळीला एकही फोन जाणार नाही. स्पष्ट सांगतो भाऊंच्या समोर, एकही फोन जाणार नाही. मनानं काम करायचं. कुणीही अत्यंत काळजी घ्यायची, सगळ्यांनी मनानं सगळ्यांनी झटायचं. कुणाला लय फोन करायची वेळ येऊन देऊ नका. अत्यंत काळजीपूर्वक जी मतं द्यायला उत्सुक जनता आहे ती मतं गोळा करायचं काम करा. मी आज खात्रीशीर तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा मी भाऊला माहिती देत असताना सांगितलं होतं की भाऊ 4 जिल्हा परिषद आमच्या ए मध्ये आहेत, एक बी मध्ये आणि एक सी मध्ये. पण आज या ठिकाणी जे गेल्या 10-12 दिवसापूर्वीपासून आपण पळतोय, रात्रंदिवस करतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला पण माहीत झालेलं आहे की 6 पैकी 6 जिल्हा परिषद आल्या म्हणून समजा ही परिस्थिती निर्माण झाली. आणखीनही 12 मधल्या 2 पंचायत समिती घासतायत. एक घासत होती ती जरा नीट झाली. आणखीनही 2 वरती आमचा फोकस या 2-3 दिवस आहेत. ती पण आपण थोड्याफार एक 100-150 मताच्या फरकात आहेत, तिला पण आपण बाहेर काढू. माझी प्रामाणिक भावना आहे मित्रांनो, आपण आपल्या वरिष्ठांकडे, साहेबांकडे, भाऊंकडे जाताना आपला निकाल हा 6 पैकी 6 आणि 12 पैकी 12 असा निकाल लागला तर मला समाधान आहे. माझ्या सगळ्या जुन्या गोष्टी मी विसरतो, परंतु ह्या 6 आणि 12 असा रिझल्ट लागला तर खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील जनतेनं जी आज माझी गेली 30 वर्ष झालं पाठराखण केली ती मी खऱ्या अर्थानं समजन की मी केलेली मेहनत किंवा मी केलेलं कष्ट माझ्या कामाला आलं अशा पद्धतीने समजन. सगळ्याला मी सांगितलंय, कुणाला खवळलो, कुणाला प्रेमाने बोललोय. सगळ्या गोष्टी या ठिकाणी गेली 4 महिने झालं तिसरी निवडणूक आहे. कशा पद्धतीनं आपण काळजी घेतोय, कारण एक चूक आपल्याला किती महागात पडली नीट बघा तुम्ही. कुठंतरी माझंही चुकलं असेल, नाही असं नाही, काय तुमच्या मनात असेल की मी चुकलो, परंतु मी माझ्या जागेवर बरोबर होतो मित्रांनो. माझ्या नेत्यासाठी मला जी करायचं होतं प्रामाणिकपणाने केलं. आज त्यांच्याकडे अख्खा राज्य नाही अख्खा देश पाहतोय वेगळ्या विषयात. हे हा माणूस विकासाच्या बाबतीमध्ये मी सगळ्याला सांगितलं होतं की साहेबांमुळे आपल्या तालुक्याला एक वेगळं चित्र निर्माण व्हायला लागले. 4-4 हजार कोटी कोण देतं बाबा कुठल्या तालुक्याला? कॅबिनेट मंत्र्यांना लवकर एवढा निधी मिळत नाही. परंतु एक सर्वसामान्य कुटुंबातला राजभाऊ राऊत नावाचा कार्यकर्ता एक विरोधी पक्षात साहेब असताना पाठिंबा दिला. तेवढ्याच गोष्टी करता त्यांनी लक्ष दिलं आणि या तालुक्याचं नंदनवन करण्याचा प्रयत्न केला. 50,000 एकर जमीन एप्रिल एंडपर्यंत आज बागायत होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एवढाच सगळे रस्ते, गटारी, दिवाबत्ती, एका गावाला 2 कोटी, 3 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, 15 कोटी, 4-4 हजार कोटी शेतकऱ्यांना अनुदान. कुठलं अनुदान येतंय माहीत नसायचं. ही सगळी पार्श्वभूमी तुम्हाला पण माहित आहे, सगळ्या ग्रामीण भागाला माहित आहे. आणि एवढं घवघवीत देणारा जर दातृत्व असलेला नेता, त्यांना जर आपल्याला खऱ्या अर्थानं पुढं तालुक्याचं कल्याण करायचं असेल, सगळ्यांनी काळजी घ्या. कुणाचेही हे विधायक काढू नका. आणि ग्रामपंचायत तर विषयच करू नका. आता कोणी त्या दिवशी सांगितले, कुणाच्या ग्रामपंचायती काय करायच्या, पार्टी बैठक घेईल आणि पार्टी निर्णय घेईल कुणाला सरपंच करायचं काय करायचं. जर ग्रामपंचायतच्या नावावरती पार्टीला कोणी धक्का दिला तर सगळ्याला माहित आहे. मग त्याच्यामुळं कुणी सुद्धा असल्या भानगडीत पडायचं नाही. पार्टी ही आपलं कुटुंब आहे. भारतीय जनता पार्टीमधून आपण काम करत असताना पार्टी कुटुंब आहे, आपली आई आहे. ह्या सर्व गोष्टीची जाणीव सगळ्यांनी ठेवायची. मी 3दा सांगतोय. आणि अशा पद्धतीनं सगळ्यांनी एवढं जर आपल्याला भरभरून या तालुक्याला जर चांगलं जीवन जगण्याची संधी जर आपल्याला
साहेबाच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळाली असेल आणि आपल्या लेकरा बाळाच्या ताट सोन्याचं जर समोर ठेवलेलं असेल मित्रांनो, तर ते स्वीकार करायचा का नाही ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी, माझी एकट्याची नाही. त्याच्यामुळं अत्यंत काळजी घ्या. सगळं वातावरण छान झालेलं आहे, प्रत्येकाने काळजी. आता मला बरं वाटलं त्या दिवशी काय काय गावं उठवली होती मी, बरोबर आहे का? सगळे मला व्हॉट्सअपवरती यायला लागले, हम एक है हम एक है. तसंच करा आता, हम एक हेच म्हणा, एकामेकाचं काय फरफारा ओढ नका, बरोबर आहे? आता काय लय बोलत नाही, भाऊ आहेत म्हणून भाऊ म्हणते मी काय बोलायला लागले. सगळेजण काळजी घ्या. खात्रीशीर मी सांगतो की चांगला रिझल्ट येणार आहे आणि ग्रामविकास खातं चावी हित आहे सगळी, आणि सगळं आपलं ग्रामीणचं अवलंबून हित आहे. ते काय माझे जीवाभावाचे मित्र आहेत, काय नाही म्हणणार नाहीत. मागल ती इच्छा पूर्ण होईल, परंतु सगळी इच्छा मताच्या रूपानं पूर्ण करणं तुमची पण जबाबदारी आहे, बरोबर आहे का? तुम्ही अगोदर इकडं मतदान रूपी दान द्या. कशा पद्धतीनं भाऊ साहेब, आणि जरी साहेबाची आता सभा रद्द झालेली असली बांधवानं, तरी ह्या तिन्ही हॅट्रिक केलेले तिन्ही निवडणुका आपण जिंकल्या म्हणून साहेब बार्शीला येतील, सगळ्याच कार्यकर्त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप मारतील आणि साहेब आपल्याला MIDC, उद्योग, पाणी, शेतकऱ्यांचं जीवन उंचावण्याच्या किंवा बाजार समिती, हाऊसपोट या सगळ्या गोष्टीच्या विकासाच्या माध्यमातून भेट देतील आणि या तालुक्याचं नंदनवन करतील, असा शब्द मीही देतो, भाऊही तुम्हाला देतील. त्यामुळं आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक या निवडणुकीकडे पाहावं. भाऊला फार गडबड आहे म्हणून मी सारखंच रोज गावागावात माझ्या 5-5, 10-10 सभा होत्यात, त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही. जेवढे नवीन मंडळी आली, आज काय वेळ नसल्यामुळे तुमचे सत्कार इथं घेत नाही. ज्या त्या ठिकाणी सत्कार होतील त्या त्या गावामध्ये किंवा आसपासच्या गावामध्ये बोलून घेऊन तुमचाही सन्मान केला जाईल. आणि जी जुनी माझी सगळी जीवाभावाची संगत करणारी माणसं आहेत, तुमचाही सन्मान कायमस्वरूपी असलेला आहे, केलेला आहे, आज आहे, उद्या पण राहणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी अत्यंत हातात हात घालून काम करावं एवढी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. आणि भाऊ, या तालुक्याला जसं पहिलं निधी येत होता तसा निधी तुमच्याच हातात आहे सगळं. तेवढा निधी या ठिकाणी सगळ्या ग्रामपंचायतीला, ग्रामीण भागाला, शहरी भागाला द्यावा अशी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. आणि तुम्हाला फार पुढं कार्यक्रम असल्यामुळे माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. काय गाडी ओके? काढ तू तुझा फोटो. थांब. आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं येणाऱ्या 5 वर्षासाठी आपल्या बार्शी तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या निमित्तानं या तालुक्याचं भविष्य आपण कुणाच्या हातामध्ये देणार आहे? बार्शीची पंचायत समिती आपण कुणाच्या हातामध्ये देणार आहे हे ठरवणारी ही निवडणूक. आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगानं होत असलेल्या आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले माढा मतदारसंघाचे माजी आमदार राजाभाऊंचे आणि माझे आमचे घनिष्ठ मित्र अनेक कर्तृत्वान माजी खासदार सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण विजयाची हॅट्रिक करणार आहे, ते आपल्या मतदारसंघाचे मी माजी म्हणणारच नाही, या मतदारसंघाचे आमदार
सर्वसामान्य माणसाचा आमदार, सर्वसामान्य माणसाचा नेता आणि माझे बंधुतुल्य मित्र सन्माननीय राजाभाऊ, आपण बार्शी शहरानं ज्या आमच्या बहिणीला 5 वर्षासाठी शहराची सेवा करण्याची संधी दिली, त्या आमच्या तेजस्विनीताई, सन्माननीय उपनगराध्यक्ष रोहित पाटील, सभापती विजय गरड, रणवीर राऊत, केशव घोगरे, संतोषजी निंबाळकर, महावीरजी कदम, श्रीमंतजी थोरात, बाबाजी कट्टे, अनिलजी पाटील, भाऊसाहेब अंदरकर, अविनाशजी गायकवाड, कौरव माने, प्रमोदजी वाघमोडे, मदनजी दराडे, बबन गडदे, विजय माने. मी आपलं वाचून दिलेली नावं, लिहून दिलेली नावं वाचल्यात. त्याच्याहीपेक्षा खूप जुने, जाणते आणि महत्त्वाची लोक स्टेजवर आहेत. आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो, काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता मला 4:30 टेकअप करायचं आहे. आज थोडा उशीर झाला, आपल्या सगळ्यांशी खूप बोलायचं होतं, पण आपल्या सगळ्यांची मी क्षमा मागतो. आपण सगळे बार्शी तालुक्यातनं आलेले सगळे बांधव, आमच्या भगिनी, या निवडणुकीचे सगळे उमेदवार आणि आपण सगळे पत्रकार बांधू, एकदा आपण सगळ्यांनी हात वरती करा, जोरदार टाळे वाजवा. ही टाळी कशासाठी? ही टाळी मार्केट कमिटीसाठी. पुन्हा एकदा वर करा. ही टाळी बार्शीच्या नगरपालिकेसाठी. आणि ऍडव्हान्स टाळी वाजवायची का? आता वाजवा. आणि ही टाळी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी. मी आपलं मनापासून अभिनंदन, मनापासून कौतुक करणार आहे. आणि तुम्हाला मी विनंती केली होती की मार्केट कमिटीमध्ये सत्ता द्या, नगरपालिकेमध्ये सत्ता द्या, तुम्ही सांगाल ते करू, तुम्ही सांगाल ते करू. आणि मी लोकांना विचारलं होतं की सांगा आमचे विरोधक निवडून आले तर हे कुठून करणार आहेत. आमच्या लोकांना खरं पटलं की ह्या विरोधकांच्याकडं करण्यासारखं काही नाही. अशा बिनपाण्याच्या विहिरीत उडी मारायची नाही. राजाभाऊनं भरभरून कॅनलचं पाणी आणलंय, त्या पाण्यातनं जायचंय, हा विषय आमच्या लोकांनी घेतला. म्हणून आमच्या सगळ्या लोकांनी मनापासून आशीर्वाद राजाभाऊ आणि त्यांच्या सगळ्या उमेदवारांना दिले. मी मनापासून आपलं कौतुक करतो. वास्तविक पाहता आपल्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी मार्केट कमिटीची निवडणूक लागली. राजाभाऊ, माझ्याकडून सीएम साहेबांनी सगळी माहिती घेतली. बार्शी नगरपालिकेची निवडणूक लागली. निवडणुकीच्या अगोदर मी साहेबांना सगळी वस्तुस्थिती सांगितली. बार्शीची नगरपालिका मोठ्या फरकानं निवडून येईल असंही सांगितलं. सीएम साहेबांनी 2-3 प्रश्न विचारले होते, इथं सांगत नाही. पण जय खरंच जमेल का? म्हणलं साहेब खरंच जमेल. मला पुन्हा विचारलं जय नक्की जमेल का? म्हणलं साहेब नक्की जमेल. आणि जेव्हा जमलं तेव्हा साहेबांनी भरभरून कौतुक राजाभाऊचं आणि बार्शीकरांचं केलं. आणि मला साहेबांनी सांगितलं जय मला नगरपालिकेला जाता आलं नाही. राजाभाऊ माझा लढवय्या सहकार्य आहे. आणि जे राजाभाऊनी केले ते आयुष्यात खूप कमी लोक माझ्यासाठी करतात. एवढं मोठं राजाभाऊनी त्याग माझ्यासाठी केला आहे, भोग राजाभाऊनी माझ्यासाठी भोगला आहे. त्या राजाभाऊच्या निवडणुकीला, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला येणार आहे, पण मी बार्शीकरांचं आभार मानायला येणार आहे. अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडली. दुर्दैवानं मुख्यमंत्री महोदयांना येता आलं नाही आणि मला त्यांनी निरोप दिलाय
जय तुझा. माझ्या वतीनं बार्शीकरांना सांग, नगरपालिकेची मार्केट कमिटीची उधारी आहे. आता जिल्हा परिषदेची आणि एक उधारी करा आणि ही सगळी उधारी परत करायला निवडणूक झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याकडे येणार आहेत, हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आलो. सर्वसामान्य माणसाचा राजाभाऊ, आपली एवढी मोठी धडकी घेतली समोरच्यानी, एवढी धडकी घेतली. तुम्हाला माहितीये जंगलामध्ये जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, जंगलामध्ये जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा लांडगे कळपानं फिरायला लागतात. जेव्हा अस्तित्व संपतंय असं वाटतं, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा लांडगे कळपानं फिरायला लागतात की आपण एकत्र फिरायला लागल्यावर तरी वाघाच्या तावडीतनं वाचू असं लांडग्यांना वाटतं, पण ते समाधान तात्पुरतं असतं. ते समाधान तात्पुरतं असतं. राजाभाऊचा दसका, आमच्या वाघाचा एवढा मोठा दसका घेतलाय. सगळ्या अनैसर्गिक युती इथं झाली, सगळ्या ब्लड ग्रुपची लोक एकत्र आली. पण तुम्हाला एक सांगतो, आपण सुद्धा दवाखान्यात जातो, तुम्हाला रक्त भरायचंय तर ते रक्त तुमच्या ब्लड ग्रुपचंच मागितलं जातं. वेगवेगळ्या ब्लड ग्रुपचं रक्त तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा वेगळ्या ब्लड ग्रुपचं रक्त भरलं जातं तेव्हा पेशंट काय होतं? पेशंट. त्यामुळं आता इथलं पेशंट तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो बाबांनो की आता मागची नगरपालिकेची निवडणूक होती. राजाभाऊ, मला मुख्यमंत्र्यांच्याकडे मागायचं होतं, नगरपालिकेला राजाभाऊच्या पैसे द्या, आम्ही दोघांनी सीएम साहेबांच्याकडे मागितलं असतं. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्यासारखा सामान्य घरातला एक मुलगा राज्याच्या ग्रामविकास खात्याचा मंत्री केला. आता मी ग्रामविकास खात्याचा मंत्री असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, तर भविष्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत, या तिन्ही संस्था माझ्या खात्याच्या अंतर्गत येतात. या तिन्ही संस्था माझ्या खात्याच्या अंतर्गत येतात. आणि या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीतनं जे काम होतं, जो निधी या तिन्ही संस्थांना येतो, तो सगळाच्या सगळा निधी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून येतो. लक्षात ठेवा, ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून येतो. मग माझ्या खात्याअंतर्गत या गावखेड्यातली सगळी कामं, एकही काम असं नाही की जे दुसऱ्या खात्याकडून करायची आवश्यकता असते. अनेक खाते देतात पैसे इथे, पण एकही काम असं गावखेड्यातलं नाही जे की ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून होत नाही. मुख्यमंत्री सडक योजना ग्रामविकासकडं, प्रधानमंत्री सडक योजना ग्रामविकासकडं, 30-54 रस्ता ग्रामविकासाकडं, 50-54चा रस्ता ग्रामविकासकडं, पूल बांधायचंय ग्रामविकासकडं, गावातला अंतर रस्ता करायचाय ग्रामविकासकडं, गावातलं गटर करायचंय ग्रामविकासकडं, गावात ग्रामपंचायत कार्यालय बांधायचंय ग्रामविकासकडं, गावात मंदिर बांधायचंय ग्रामविकासकडं, गावात स्मशानभूमी बांधायची आहे ग्रामविकासकडं, स्मशानभूमीतला कट्टा बांधायचा आहे ग्रामविकासकडं. गावामध्ये जे काम आहे ते प्रत्येक काम ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून मंजूर होतं. आणि मग सांगा सोपल साहेब, तुम्ही कुठल्या ग्रामविकासकडे जाणार आहे? आणि जरी इथं आला तरी मी देणार आहे. ती वेळाच येऊ देऊ नका. माझं म्हणणं, ती वेळाच येऊ देऊ नका. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून
ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून जे जे काम राजाभाऊ आपण सांगाल, जो विषय राजाभाऊ आपण सांगाल, मी मागे सांगितलं होतं, पण आज तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवा. बार्शी पुरता तरी ग्रामविकास खात्याचा मंत्री राजाभाऊ देण्यात ठेवा. राजाभाऊ जे सांगेल ते सगळंच्या सगळं या भागामध्ये देण्याची भूमिका आपण घेऊ. काय केलं नाही राजाभाऊने तर आज बार्शी उपसमितीचं काम उर्वरित कामासाठी 300 कोटी रुपये अजून लागत आहेत. राजाभाऊ चिंता करू नका. मुख्यमंत्री महोदयाने मी सभा झाल्या बोललो, साहेब मी तिथे जाऊन शब्द देऊन आलोय, म्हणलं चिंता करू नको, राजाभाऊसाठी माझं स्पेशल पॅकेज कायमचं इथे अडचण येणार नाही. त्यामुळे गावात खेड्यामध्ये मगाशी राजाभाऊने बोलता बोलता सांगितलं, अरे अशा तळमळीचा नेता मिळणं हे नशीब असतं आपलं. पराभव झाला त्यातून वेळ गेला बाहेर, कारण भावनिक काय लोकांसाठी स्वतःसाठी जेवढा भावनिक आहे त्याच्यापेक्षा अधिक तो कार्यकर्त्यांच्यासाठी भावनिक आहे. एखाद्या कार्यकर्त्याला दुःख त्या माणसाला सहन त्याच्या पद्धतीला धावून जाण्याचं सातत्यानं काम करतो. निवडणुकीत पराभव झाला, त्यातून बाहेर पडला आणि वाघासारखा पुन्हा बाहेर निघाला. जिथं दिसल तिथं सुपडा साफ व्हायला लागला. या धुरंधर मध्ये एक डायलॉग आहे ना, घायल हूं इसीलिए घातक हूं. जखमी आहे म्हणून सगळ्यात काय धोकादायक आहे. तेव्हा राजाभाऊने आता काम करायचं. राजाभाऊ आता बोलता त्याच्या भावना बघा काय सगळं होते. माझ्या गावातल्या लोकांना चांगले उपचार मिळाले पाहिजेत. लूटमार होते, अडचण होते. या लोकांची अडचण सोडवण्यासाठी राजाभाऊनी सांगितलं की मला बार्शीमध्ये एक मोठं हॉस्पिटल बांधायचं उभा आहे आणि मी ग्रामविकास खात्याचा मंत्री तुमचा भाऊ, मी आता आपल्याला सांगतो या गाव सगळं जे लागेल ते तुम्ही कुठं जायचं नाही. आणि अगदी उरलं सुरलेलं काम करायचं असतं ते कुठनं, डीपीडीसीतनं. ते कोण करतं, पालकमंत्री. ते कोण आहे, मग राजाभाऊ. दुसरे एका दुकानात एकाच हॉस्पिटल मध्ये सर्व रोग उपचार केंद्र. आपल्याकडे काही अडचण नाही, सगळं आपल्याकडे म्हणून सांगितलं ना. आता दुसरीकडे कुठे जायची गरज नाही आणि देवाभाव असल्यावर सगळं आपोआप इथं येतं, काळजी करू नका. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना मी सांगतो आणि हा शब्द मी या निमित्तानं आपल्याला देण्यासाठी आलोय. अरे राजाभाऊनं आपल्यावर प्रेम केलं, तुम्ही राजाभाऊवर प्रेम करता आणि आता ज्या पराभवाच्या जखमा आहेत त्या बुजवायच्या असतील, आपल्या राजाभाऊला पुन्हा उभारी द्यायची असेल, या तालुक्याच्या विकास कामाला पुन्हा उभारी द्यायची असेल, फक्त राजाभाऊ उभारी घेतली म्हणजे या तालुक्याच्या विकास कामानं उभारी घेतली लक्षात ठेवा. गोरगरिबाच्या प्रश्नानं उभारी घेतली लक्षात ठेवा. राजाभाऊ रात्रंदिवस लोकांसाठी मेहनत करतो, लढतो, झगडतो आणि तो राजाभाऊ पुन्हा एकदा उभा राहण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा झेंडा सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये राजाभाऊ पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्याच्या परिषदेवर फकेल. राजाभाऊची सोलापूरच्या जिल्हा परिषदेत ताट राहिली पाहिजे, बार्शीची मान ताट राहिली पाहिजे. याच्यासाठी जबाबदारी कुणाची आहे, कुणाची आहे, घेतली. आता तुम्ही जबाबदारी घ्या. तुम्ही राजाभाऊच्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी ताकदीने उभे राहा आणि 6च्या 6 उमेदवार आणि 12च्या 12 पंचायत समिती सदस्य आपण ताकदीने निवडून द्या. बाकीचं सगळी चिंता तुम्ही आमच्यावर सोडा.
हा तुमचा भाऊ, हा तुमचा भाऊ. इथं राजा भाऊ आपल्या सगळ्यांना शब्द देतो. सगळ्यांनी एकदा हात वर करा बघू. लढायचं नक्की. आपलं इथलं नाव, देवाचं नाव काय इथलं? भगवंताला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार आहे. पण ज्याने हात वर केला त्या माणसाला भगवंत रायाची शपथ आहे. आता थांबायचं, आता जिंकायचं. आणि आता जिंकण्यासाठी तुम्ही लढाच, पण तुमच्या सोबत प्रत्येकाने 10-10 मताची बेरीज करा. निवडणूकला जिंकणं अवघड नाही आणि ते तुम्ही हातात घेऊन करा. एवढंच सांगण्यासाठी मी इथं आलोय. मला खात्री आहे आपण सगळेजण ताकदीनं उभं राहाल आणि राज्याचा मान ताट कराल. भारतीय जनता पक्षाला ताकद द्याल, बळ द्याल. आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा बार्शीची पंचायत समिती भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यावर आपण जिंकून आणाल, अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्याला जाताना एक शब्द देऊन जातो. चिंता करायची नाही, आता लढायचं आहे. पण लढत असताना या तालुक्याच्या प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भातली भूमिका घेऊन अख्खं ग्रामविकास खातं, अख्खं सरकार आपल्या पाठीशी ताकदीनं उभं राहील, हा शब्द या निमित्तानं देतो. 7 तारखेला कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबायचंय, बरोबर? 7 तारखेला कमळ चिन्हाची काळजी तुम्ही घ्या. आमचे देवाभाऊ सातत्यानं सांगतात 7 तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या, पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेतो, असा शब्द तुम्हाला देतो. आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.